छत्रपती संभाजी महाराज हे केवळ पराक्रमी योद्धेच नव्हते, तर ते विद्वान, कवी आणि लेखक देखील होते. त्यांना संस्कृत, मराठी, हिंदी, उर्दू आणि फारसी या भाषांचे उत्कृष्ट ज्ञान होते. त्यांनी आपल्या आयुष्यात विविध ग्रंथांचे लेखन केले. बुद्धभूषण हा छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृत भाषेत लिहिलेला ग्रंथ आहे. हा ग्रंथ त्यांनी तत्त्वज्ञान आणि धार्मिक विषयांवर लिहिला आहे. संभाजी महाराज संस्कृत भाषेत निपुण होते आणि त्यांनी हा ग्रंथ शुद्ध संस्कृतमध्ये लिहिला. यात हिंदू धर्म, तत्त्वज्ञान आणि धार्मिक संकल्पनांचे विवेचन आहे. यात बौद्धिक विकास आणि ज्ञानसंपत्तीचे महत्त्व सांगितले आहे. राज्यकारभारासाठी तत्त्वज्ञानाचा वापर कसा करावा याचा उल्लेख आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी बुद्धभूषण हा ग्रंथ लिहून हिंदू धर्म, तत्त्वज्ञान आणि राज्यकारभार यासंबंधी मौल्यवान ज्ञान दिले. त्यांची विद्वत्ता आणि लेखन कौशल्य मराठा साम्राज्याचा अभिमान आहे. नखशिख संस्कृत ग्रंथ हा ग्रंथही संस्कृत भाषेत रचलेला आहे. यात शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे वर्णन तसेच युद्धकला, राज्यकारभार आणि धोरणांचे महत्त्व स्पष्ट केले आहे. हा ग्रंथ त्यांची उत्तम भाषाशैली आणि साहित्यिक कौशल्य दर्शवतो. सातशास्त्र संस्कृत ग्रंथ हा ग्रंथ विविध विषयांवर आधारित होता, जसे की राजनीती, युद्धनीती, धर्मशास्त्र, समाजशास्त्र. यात मराठा साम्राज्याचे शासन आणि प्रशासन कसे असावे यावर माहिती दिली आहे. नायिकाभेद हा छत्रपती संभाजी महाराजांनी रचलेला एक महत्त्वपूर्ण संस्कृत ग्रंथ आहे. हा ग्रंथ मुख्यतः साहित्य, काव्यशास्त्र आणि नारीस्वरूपाच्या विविध प्रकारांवर आधारित आहे. हा ग्रंथ स्त्री-पुरुष संबंध, प्रेम, सौंदर्य आणि स्त्रीस्वभावाच्या विविध बाजूंचे चित्रण करतो. हा ग्रंथ संभाजी महाराजांच्या साहित्यिक आणि शास्त्रीय ज्ञानाचे उत्तम उदाहरण आहे. संभाजी महाराज संस्कृत भाषेचे प्रकांड पंडित होते. त्यांना वेद, उपनिषदे यांचे सखोल ज्ञान होते. त्यांनी फारसी आणि उर्दू भाषांचेही अध्ययन केले होते. त्यांच्या कवित्वशक्तीमुळे त्यांना कविराज असेही संबोधले जात असे. संभाजी महाराज हे केवळ तलवारीचेच नव्हे, तर लेखणीचेही पराक्रमी योद्धे होते. त्यांच्या साहित्यामुळे संस्कृत आणि मराठी साहित्य समृद्ध झाले. ते एक विद्वान राजा, तत्त्वज्ञानी आणि कवी होते, ज्यांनी आपल्या लेखनातून धर्म, राजकारण आणि प्रशासन या क्षेत्रात मोलाचे योगदान दिले.